बापा रत्ना लयच खुश आहे व तू. गाणी गिणी म्हणून राहिली. मन पुढचं काय आहे तर. जाऊ दे हो बाई, असंच म्हणून राहिली होती मी. मला कुठं गाणी फाणी येतात तुम्हाय. पेटलंच नाही काय रे. हो ना बिचारे, पेटूनच नाही राहिलो. आई वादा ना तोड. तुला माहित आहे काय, तुला माझ्यासोबत एक वादा केला होता. बापा कोणता वादा केला होता हिनं? कोणता हो बाई, मला नाही आठवत. आठवत नाही? तू म्हणलं नव्हतं का मला की माझा पहिला नंबर आल्यावर मला स्कूटी घेऊन देईल? आता आठवलं काय? तू बिलकुल चांगली आई नाही आहे. वादा करतो आणि भुलून जातो आणि आता करू राहिली. काहून हो बाई, काय कमी केलं मी तुले पोटभर खायला नाही देत काय? ओ आई, पोटभर खाले तर कोणी देते, पण गोष्ट आहे माझ्या सन्मानाची. ते पाय काजल, ते पास झाली, तिले तिच्या आईनं स्कूटी घेऊन दिली. आणि मागच्या वेळेस मी पहिला नंबर आणला, तू मला काय दिलं? सायकल. ते सायकल चालवता माझे पाय दुखून जाते. असंही नाही की तुझ्याजवळ पैसे नाही आहे म्हणून, आणि मी दरवर्षी टॉप करते, पण तुले कदरच नाही ना आई. तुझी गोष्ट तर खरी आहे हो बाई. तू चांगल्या मार्कानं पास होऊन राहिली, चांगला टॉप करून राहिली, आमचं नाव रोशन करून राहिली. पण बाई नेहा, टॉप केल्यानं सफल नाही होत. जिंदगीच्या रेसमध्ये सुद्धा सफल व्हावं लागते, आणि त्याच्यासाठी मी तुला शिकवते. बेटा, सायकलनं जर काम होत असेल ना, तर विनाकारण स्कूटी घेऊन काय फायदा? त्याच्यात पेट्रोलही ते लागते. पैशाचा उपयोग चांगला व्हावा, समजलं? अवने हे बेकार आहे दुनिया. तुला समजते काय? खिशात जर पैसे असले ना तर दुनिया सलूट मारते, सलूट. पैसे नसले आपल्या जवळ तर हेच लोक आपल्याला लात मारते. पण तू काळजी करू नको, हे मावशी तुला स्कूटी घेऊन देईल. पण एक अट आहे. खरंच मावशी, तुम्हाला स्कूटी घेऊन देणार आहे? कोणती अट आहे सांग लवकर, सांग. ऐक मग, माझी अट कोणती आहे? तुला स्कूटी तर घेऊन देतो, पण पेट्रोल आहे की नाही तुझ्या पैशाने टाका लागेल त्याच्यात. माझ्या पैशानं पेट्रोल? मी कुठून आणू एवढे पैसे? मला नाही पाहिजे स्कूटी उटी. मी सायकलला जात जाईल, मला नाही पाहिजे स्कूटी. पाय रत्ना, असं समजावं लागते पोरीले.